काय झालं? फारच खोकला दिसतोय आणि तब्येत पण तुझी बारीक झाली. गेले 2 आठवडे झाले बघा सरा. खोकला खूप लागलाय, अंग एकदम मोडून येत आहे, दररोज रात्री जेवणही जात नाही, ताप खूप भरतो. मला एक सांग, खोकल्यातून बेडका निघतो का रे? हो येतो की. मग एक काम कर, त्या डबीत आहे ना तुझा आत्ताचा बेडका तपासणीसाठी दे आणि उद्या सकाळी तू दात घासल्यानंतरचा बेडका तपासणीसाठी आणून दे. तुझ्या बेडक्याची तपासणी आपण मोफत करू, तेही आपल्या गावच्या सरकारी दवाखान्यातून. का हो डॉक्टर, मला कुठला गंभीर आजार झालाय का? हे बघ सुरेश, घाबरू नकोस. आणि मी ही प्राथमिक शंका म्हणून तपासणी करून घेत आहे आणि आजाराविषयी काय म्हणलास तुला मी आता काही सांगू शकत नाही. आणि 3 दिवसाच्या गोळ्या तुला लिहून देतो, त्या गोळ्या खा आणि 3 दिवसाने पुन्हा ये दवाखान्यात. ठीक आहे डॉक्टर, आत्ताचा नमुना आणून देतो. हे घ्या डॉक्टर, आत्ताचा नमुना, उद्या सकाळी परत येऊन आणून देतो. ठीक आहे. हे थांब. तीन दिवसानंतर. अरे सुरेश, ये. नमस्कार डॉक्टर. ये बस. आला काय झालं माझा, आला का रिपोर्ट? तुझ्या रिपोर्टमध्ये तुझ्या फुफ्फुसात हृदयाचा रोग झालेला दिसत होते आणि हा रोग 6 महिन्याच्या औषधोपचाराने पूर्णतः नष्ट होतो आणि यासाठी तुला ही औषधे सरकारी दवाखान्यातून पूर्णतः मोफत मिळतात. आणि ही औषधे तुझ्या वजनानुसार तुला दररोज 3 गोळ्या घ्याव्या लागतात आणि दररोज 3 प्रमाणे 6 महिने गोळ्या खाल्ल्याशिवाय तू पूर्ण बरा होणार नाहीस. डॉक्टर, ह्या गोळ्या खाताना मला कुठला त्रास तर नाही होणार ना? चांगला प्रश्न विचारलास. हे बघ, या गोळ्या खाताना तुला थोडंसं मळमळ आणि पित्त जाणवेल. यासाठी तुला काही पित्ताच्या गोळ्या देतो, त्या गोळ्या जेवणाआधी घे. हे गोळ्या मला कोण कुठे मिळेल? चांगला प्रश्न विचारलास. हे बघ सुरेश, या गोळ्या आमच्या आशाताई तुला या उरलेला डोस तुला देतील. आणि बाकीचं म्हणलास तर तू 6 महिने गोळ्या या घेतला नाहीस तर तुला आजारामध्ये पूर्ण बरा होणार नाहीस. ठीक आहे डॉक्टर, आता मी येतो. सहा महिन्यानंतर. नमस्कार डॉक्टर. ये. डॉक्टर, मी माझी पूर्ण ट्रीटमेंट घेतली व मला आता वजनही वाढत आहे. माझी शेवटची बेडका तपासणी करून घेतली, आता निगेटिव्ह आलेला आहे. तुमचे खूप खूप आभार. अरे आभार कसले मानतोस? तू वेळेवर गोळ्या घेतलास आणि सांगितलेल्या सूचनांचे पालन केलास, हेच तर तुझं बरा होण्याचं कारण आहे. आणि तू बरा झालास हेच माझं बक्षीस आहे. 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल तो टीबी असतो. टीबी हरेगा, देश जितेगा. धन्यवाद. टीबी हरेगा, देश जीतेगा.